बघा आपला मेदू वडा कसा कुरकुरीत झालाय, बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ। आज आपण मेदू वडे बनवणार आहोत। मेदू वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी पोहे, पाव वाटी खोबरं, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, जिरे, ओवा आणि आपण इथे 1 वाटी मूग डाळ आणि 1.5 वाटी उडीद डाळ 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेली आहे। अशा प्रकारे उडीद डाळ आणि मूग डाळ भिजायला पाहिजे। 1 वाटी पोहे, पाव वाटी खोबरं। पोहे आणि खोबरं घातल्यामुळे आपल्याला मेदू वड्याचं पीठ जास्त फेटायची गरज नसते, त्यामुळे मेदू वड्याच्या पिठामध्ये पोहे आणि खोबरं तुम्ही अवश्य टाका। 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा। ओवा हा पचनासाठी आवश्यक असतो, त्यामुळे मेदू वड्यामध्ये ओवा टाका। आता आपण मेदू वड्याचं वाटून घेणार आहोत। सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेली उडीद डाळ आणि मूग डाळ टाकायची, पोहे टाकायचे, खोबरं, आलं, ओवा, जिरे, चवीनुसार मीठ, थोडं पाणी टाकायचं। आता हे वाटून घ्यायचं आहे। आता आपलं मेदू वड्याचं पीठ तयार आहे बघा। त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पाहिजे, जास्त जाडही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये। असं हातात घेतल्यानंतर पीठ असं गोळा व्हायला पाहिजे आणि थोड्या वेळाने खाली पडलं पाहिजे। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची। आता कोथिंबीर टाकायची आहे। चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी ओलं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, डाळी, चवीनुसार मीठ। आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, हिरव्या मिरच्या, आलं 1 इंच, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, डाळी, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मिक्सर मध्ये पाणी घालून हे जे वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे। आपली चटणी तयार आहे। आता या चटणीला जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची वरून फोडणी द्यायची आहे। वरून गरम तेलामध्ये जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकायचा आहे। आता हे सगळी फोडणी आपल्या चटणीमध्ये टाकायची। बघा आपला मेदू वडा कसा कुरकुरीत झालाय, बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ।